अमरावती शहरात महाविद्यालय असलेल्या परिसरात तसेच उच्चभ्रू सोसायटी रस्त्यावर अनेक कॅफे संचालकांनी जास्त पैसे कमविण्याच्या नादात युवक युवतींना कॅफेत बसवून अश्लील चाळे करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे। असे अनेक कॉफी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक महिन्यांपासून सुरू आहेत। अशाच प्रकारे कठोरा नाका परिसरात असलेल्या फ्रोझन अँड डिलाइट कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली। विशेष पथकाद्वारे शुक्रवारी दुपारी कॅफेवर छापा टाकण्यात आला। कॅफेत काही जोडपे अश्लील चाळे करत असताना आढळून आले। पोलिसांनी कॅफेचे संचालक दीपकिशोर वितोडे यांच्या 2 कॅफेतून पोलीस पथकाने 6 ते 7 प्रेमी युगल ताब्यात घेतले असून त्यांना गाडगे पोलीस ठाण्यात आणण्यात आले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।